अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 7 जूनला होतीये। त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आज दिवसभरात इच्छुकांच्या अर्जांची छाननी झाली। त्यावेळी अनेक जणांनी विरोधी गटातील उमेदवारी अर्जांवर हरकती घेतल्या। त्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची विरोधकांसोबत वादावादी झाली। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीअंतर्गत 7 जूनला मतदान होत आहे। आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली। त्यामध्ये रवी गावडे आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट तेहजीज नदाफ यांनी रणजित जाधव, आनंद काळे, मिलिंद अष्टेकर यांच्या अर्जावर हरकती घेतल्या। त्यातून शाब्दिक वाद झाले। आज दिवसभरात अनेकांनी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेतल्यानं महामंडळातील गटबाजी आणि कुरबुरी दिसून आल्या। कुणाच्या अर्जावर मयत सभासदाचे नाव सूचक म्हणून तर कुणाच्या अर्जावरील माहितीमधील त्रुटी काढून एकमेकांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेतले जात होते। शिवाय ज्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही सुनावण्यात आलं। त्यामुळे मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील टशन आत्तापासूनच दिसू लागली आहे। 26 ते 28 मे ही उमेदवारी माघारीची मुदत आहे। त्यानंतर 29 मे रोजी चिन्ह वाटप आणि उमेदवारी यादी जाहीर होणार आहे। 7 जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 8 जूनला मतमोजणी होईल। तोवर वादावादीच्या अशा अनेक घटना घडण्याची शक्यता सभासदांनी व्यक्त केली। एकूणच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक एखाद्या राजकीय निवडणुकीला सुद्धा लाजवेल अशी होऊ लागली आहे।